गोष्टीची कल्पना तुम्हाला देण्यासाठी आणि माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या समोर उभा टाकतोय. तू म्हणाला मुख धुण्यापूर्वी दूध स्वच्छ केलं पाहिजे, कारण त्याला योग्य मार्ग आहे. अरे स्वतःचं शरीर निरोगी राहायला पाहिजे, तर ते प्रथम करून नंतर आपलं मुख शुद्ध केलं पाहिजे. त्याच्यानंतरच आपला उदरभरणा होऊ शकतो. याच्यासाठी जर या विश्वात दुर्जन नसतील तर तुमच्या सारखे तुम्ही म्हणता ते सज्जन कुणालाही तुमच्या मार्गात का आलो हा प्रश्न तुमच्या समोर उभा ठाकला असेल. स्वतःच्या टीचवर पोटाची खळगी तुमच्या मार्गात उभा ठाकलाय. तुम्हाला भक्तस्थानी मांडण्यासाठी प्रत्येकाला रुचेल तेच बोलावे आणि पचेल तेच खावे. यालाही खाल्ले काही गोष्टी अशा असतात ज्या खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ शकतो. आजपर्यंत तू कित्येकाला खाल्लंही असशील, पण संविधान आणि प्रभुरावचनाला भक्तांनी पाडण्याचा प्रयत्न करत असशील. कदाचित तुला नाम त्रास होईल म्हणून मित्र समजून याची चिंता तू करू नकोस. माझ्या जीवनात मला रुचतं तेच मी बोलतो आणि जे पत्नीचं समजतं तेच मी खातो. या अरण्यात वास्तव्य करू नये. नरभक्षकडून घडला गेलोय. अरे मानवाला खाऊन स्वतःचा उदरनिर्वाह करतो. तुम्ही मानव का तर हे उतरत झोपणा यांना भक्तस्थानी पाडून ज्यांना पत्नीचं सामर्थ्य माझ्या अंगी आहे. तुमच्या कथा कोणता पुढे जेणेकरून तुम्हाला खाल्ल्यानंतर मला आतापर्यंत कित्येकाला खाल्लंही असशील, पण ज्याला ज्याला खाल्लं त्या मनाची निर्मळही असती. एकाच मापानं साऱ्याला पडण्याचा प्रयत्न करत आहोत. या विश्वात समाधान ठेवलंय. आताची मोठही मोठ्या सारखी नव्हे. या अरण्यात पोहणाऱ्या कित्येकाला खाऊ स्वतःच्या विश्वासाची खरी घालण्याची, पण संविधान भक्षस्थानी पाडण्याचा प्रयत्न केला असेल. स्वतःच्या वैद्य मनाला विषय घालून संविधानाचा मुलाचा मित्र कसा आहे. मी साधा साधित्वाच्या मार्गात राहत नाही आणि संविधान विवेकाच्या मार्गात गेला. त्याला मी कधी उभा राहून दिलेला आणि नाही. तू म्हणाला घाताची पातळी मोठा सारखी नसतात, तर का ती सारखी असती तर तोंडात घास गेला नसता आणि पंजा निर्माण झाला नसता. तेरा संवाद जर असतो आज तुझ्या जीवनात तू शेर असतील तर तुझ्या समोर असणारा संवाद शेर हा तुझ्या समोर प्रकट
पण प्रभू त्याचं सर्वांगीण परीक्षण करू. विजयाची धुंदीच्या नेत्रावर पेढलेली आहे आणि एवढ्या कालावधीतच आपल्या कार्यभागाला सुरुवात करायची. आणि म्हणून माझी तुला पूर्व सूचना आहे. संपूर्ण हात आपल्याला वागले त्या भावाला आपल्याला वागलं पाहिजे. पुढे काय मिळवावं तुम्ही पराजित झाला. मायावी विद्येत पारंगत असणारा विराट राजा जे स्वतःच्या जीवनात ठरवितो ते परिपूर्ण करतो. आणि म्हणून मी तुमच्यावर मोहिनी असं प्रेरित करतो.